उत्सवाचं स्वरूप बदलायचं नाही आहे. त्याच्यातला मूल हेतू हे होता की उत्सव जपायला पाहिजे आणि आपली संस्कृती जपायला पाहिजे. हे आपण केलं आहे. कोविड कोविड असेल, कोविडच्या काळानंतर म्हणजे 2022 मुख्यतः देशाचा आर्थिक परिस्थिती पण नाजूक होती. लोकांची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. गणेश उत्सव होईल का नाही इथपासून सुरुवात होती. तेव्हा आपण जाहिरातीच्या माध्यमातून अनेक गणेश मंडळांना आर्थिक मदत किंवा पाठिंबा आपण जाहिरातीच्या माध्यमातून दिला. बरोबर. पण जाहिरातीच्या माध्यमातून दिल्यानंतर उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा झाला. मला हे समजत नाही की लोक आजच का जाहिरातीबद्दल किंवा ब्रँडिंगबद्दल लिहितात किंवा बोलतात. गणेश उत्सवात माझ्या सासऱ्यांनी ब्रँडिंगची कन्सेप्ट सुरू केली. 90-95 काळी माणिकचंद ग्रुप ही गणेश उत्सवात, पुण्याच्या गणेश उत्सवात ब्रँडिंग करायचे 2004-05 पर्यंत. त्याच्यानंतर ब्रँडिंग झाली नाही का पुणे शहरात? 100% झाली. हिरो असेल, बँक ऑफ बरोडा असेल, जिओ असेल, एअरटेल असेल, रिलायन्स असेल, तुम्ही चायनीज कंपनीचे पण मंडळांनी ब्रँडिंग घेतली. ओप्पो असेल, जिओमी असेल, अनेक जणांनी ब्रँडिंग घेतली आहे. नक्कीच 2018 नंतर आम्ही परत ब्रँडिंगची लेगसी जी आहे ती सुरू केली. आज शेवटी ब्रँडिंग देणं हे एक मंडळ आणि आमच्यामधलं आहे. जे पुनीत बालन ग्रुप ही ग्रुपची कंपनी नाव सपोज ते असेल तर ते बदलू नाही शकत. तर आता लोकांना काय वाटतं की पुनीत बालनची ब्रँडिंग होती की ग्रुपची होती. आता नावातच पुनीत बालन ग्रुप आहे तर हे काय मी त्याच्यात बदल तर करू नाही शकत. किंवा माणिकचंद ऑक्सिरीज असेल, ऑक्सिरीजची ब्रँडिंग असेल. पण हे जी करार आपण करतो ही मंडळांची आणि आपल्यामध्ये जे मंडळांची जबाबदारी असते परवानगीची, महानगरपालिका असेल किंवा कोणाकडनं, जिथे ते म्हणतात ऑफिशियल परवानगी आहे त्याच परवानगीमध्ये आपण ब्रँडिंग करतो. 100% तिकडेच आपण ब्रँडिंग करतो.